कस्तुरी बातमी बदलापूरमधून आहे। संतापजनक बातमी आहे, चिंताजनक बातमी आहे। शालेय विद्यार्थिनीच्या विनयभंगाने बदलापूर पुन्हा एकदा हादरलंय। स्कूल बसमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग झालाय। नामांकित खासगी शाळेच्या स्कूल बसमधील हा धक्कादायक प्रकार आहे। तर स्कूल बसमध्ये महिला मदतनीस नसल्याचं समोर आलंय। विद्यार्थिनीला शाळेतून घरी सोडताना हा विनयभंग झालाय। तर पालकांच्या तक्रारीनंतर बस चालकावर आता गुन्हा दाखल करण्यात आला। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार किसन कथोरे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। किसन कथोरे जी, काय हा सगळा प्रकार आहे, काय माहिती आपल्यापर्यंत पोहोचली आहे, काय कारवाई सुरू आहे? बदलापूरमध्ये ही जी घटना घडली यामध्ये याच्या अगोदर सुद्धा घडले होते। त्या टायमाला आम्ही मुख्याध्यापक, संस्था चालक यांच्या सर्व बैठका घेतल्या होत्या आणि त्यांना स्पष्ट सूचना दिल्या होत्या, प्रत्येक वाहनामध्ये तुमच्या महिला कर्मचारी असावी। जर त्यामध्ये महिला कर्मचारी असेल तर असे चुकीचे काही प्रकार घडत असतील तर त्याला खरं म्हणजे तातडीने तिथे बंदोबस्त करता येईल। पण त्या शाळेमध्ये त्या संस्था चालकांनी किंवा शाळेने त्या स्कूल बसवर कारवाई जरी केली असेल तरी त्याच्यामध्ये त्यांनी का ठेवलं नव्हते महिला याची चौकशी केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल। बरोबर, पण बदलापुरामध्ये या घटना सातत्यानं, म्हणजे मागच्या वेळेसची घटना ती तर प्रचंड, म्हणजे राज्यभर त्या घटनेचे पडसाद उमटले होते। त्यानंतर सुद्धा बदलापुरातून एक दोन घटना समोर आल्या होत्या। आता पुन्हा ही घटना बदलापुरात नेमकं चाललंय काय, हा प्रश्न विचारावा लागतोय। नाही, बदलापूरचं नाव बदनाम होण्यामध्ये याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम होतंय। खरं म्हणजे बऱ्याच ठिकाणी या घटना घडत असतील पण बदलापूरच्या जास्तीत जास्त त्याचा प्रकार उघडकीस येतोय आणि त्याला खरं म्हणजे निषेध व्यक्त केला पाहिजे अशा लोकांना आणि शिक्षा कठोर झाली पाहिजे। त्यामुळे आम्ही सतर्क आहोत। त्या ठिकाणी आम्ही सगळ्या संस्था चालकांच्या बरोबर पुन्हा एकदा प्रयत्न करून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे राज्यभरात या अशा घटना घडतात। या घटना संतापजनक आहेत, चिंताजनक आहेत। मात्र या घटना घडण्यामागचं कारण काय? शासनाचा, प्रशासनाचा धाक उरलाय की नाही या सगळ्या नराधमांना, असा प्रश्न येतोय। खरं म्हणजे शासनाचा धाक मजबूत आहे ते तातडीने त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, पण गुन्हा दाखल करून या मानसिकता बदलण्याची गरज आहे। आणि संस्था चालकांनी सुद्धा सगळ्या शाळांच्या मध्ये पालकांच्या बैठका घेऊन अशा प्रकारचं काम करायला लावून। बरं, आता संबंधित जी शाळा आहे, खासगी नामांकित शाळा असल्याचं कळतंय, त्या शाळेच्या संस्था चालकांशी वगैरे आपलं काही बोलणं झालंय का? का नेमकी महिला नव्हती त्या बसमध्ये, काही बोलणं झालंय आपलं? नाही, बोलणं नाही झालं माझं त्यांच्या बरोबर। बरं, आपण बोलणं करणार आहात, बैठक घेणार आहात, काय पुढची कारवाई आपण आमदार म्हणून करताय? हो हो, निश्चितपणे बैठक घेऊन त्याच्यावर तातडीने कारवाई केली जाईल। जी, धन्यवाद किसन कथोरे जी, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। बदलापूर पुन्हा एकदा हादरलेला आहे कस्तुरी। बदलापुरात स्कूल बसमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार घडलेला आहे। संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला आहे। सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे नामांकित खासगी शाळेची ही बस होती, मात्र तरीही या बसमध्ये महिला मदतनीस नसल्याचं समोर आलं। भाजपच्या नगराध्यक्ष रुचिता घोरपडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। ऋतुजाजी, काय, रुचिताजी, काय सगळा हा प्रकार आहे? आपण माहिती घेतली का? नेमकं काय घडलंय? काही तांत्रिक बाबींमुळे रुचिता घोरपडे यांचा संपर्क आपल्याशी तुटलेला आहे। मात्र बदलापूरमधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। पालकांनी तक्रार केली, त्यानंतर बस चालकावर गुन्हा दाखल झालाय। सगळ्यात धक्कादायक बाब ही आहे की नामांकित खासगी शाळा आहे। नामांकित खासगी शाळेच्या स्कूल बसमध्ये महिला मदतनीस नव्हती। अशी ही एकच शाळा आहे जिथे महिला मदतनीस नाही का? आणखीही शाळा आहेत? बरं, हा प्रकार फक्त बदलापूर पुरता मर्यादित नाहीये। राज्यभरात अनेक ठिकाणी स्कूल बसेस चालतात, अनेक शाळा आहेत। प्रत्येक शाळेमध्ये, शाळेच्या स्कूल बसमध्ये महिला मदतनीस असतात का, हे सुद्धा तपासणं या निमित्तानं गरजेचं आहे। मात्र बदलापूरमध्ये मागच्या वर्षी एक अत्यंत निंदनीय प्रकार घडला होता। संपूर्ण राज्यभरामध्ये त्याचे पडसाद उमटले होते आणि त्यानंतर बदलापुरात हा आता आणखी एक प्रकार समोर येतोय। अल्पवयीन मुलीचा स्कूल बसमध्ये विनयभंग झालेला आहे। पालकांच्या मनात निश्चितपणे प्रश्न निर्माण होतो की विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचं तर कोणाच्या जबाबदारीवर पाठवायचं? आपल्या मुलांची जबाबदारी कोणाची? आपल्या मुलांची सुरक्षितता ही कोणाची जबाबदारी? हा प्रश्न पालकांच्या मनात निश्चितपणे निर्माण होतो। आपले प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। या प्रकरणासंदर्भातले सविस्तर तपशील स्वप्नील देतील। स्वप्नील, नक्कीच काल एका नामांकित शाळेत, खासगी शाळेच्या ज्या विद्यार्थ्यांना ने आण करणारी स्कूल बस आहे, या स्कूलमध्ये शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना शाळेतून घरी सोडत असताना खरं तर त्या बसमध्ये एक महिला मदतीस असणं गरजेचं आहे। मात्र महिला मदतीस नसल्याने
त्या बस चालकाने त्या बसमध्ये 4 वर्ष मुलीचा विनयभंग केला. त्यानंतर त्या पीडित विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना ही जी घटना घडली तिथे सविस्तर सांगितली आणि त्या सांगितल्यानंतर पालकांनी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिल्यानंतर त्या आरोपी विरोधात बस चालकाविरोधात पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्यानंतर बदलापूर पश्चिम पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र महत्वाचं म्हणजे 1 महिन्यापूर्वी अशीच घटना एका खासगी स्कूल व्हॅनमध्ये 4 वर्षाच्या विद्यार्थिनीवर घडल्यानंतर धातूर मासिक आरटीओ विभागाकडून कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर पुन्हा ती कारवाई थांबवण्यात आली. ही जी घटनाची वारंवार होत असेल तर मग शिक्षण विभाग प्रशासन आणि आरटीओ याबाबत गंभीर नसल्याची या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. खरं तर काल एका विषयावर रुपाली चाकणकर ज्या आहेत त्या आल्या होत्या आणि त्यांना पण देखील आपण या जी गेल्या 1 महिन्यापूर्वी जी शाळेच्या जी घटना घडली होती त्या संदर्भात आपण त्यांना प्रश्न विचारला होता. तर त्यांनीही त्या प्रकारे आपल्याला माहिती दिली की त्या खरं तर त्या शाळेविरोधात कुठलीही कारवाई शिक्षण विभागाकडून करण्यात आली नव्हती. मात्र या शाळेवर कारवाईचे आदेश कधी देण्यात येईल आणि ज्या शाळा आहेत त्याच्या रजिस्ट्रेशन विद्यार्थ्याच्या वाहतुकीच्या संदर्भातील सुरक्षेचा विषय किंवा याबाबतीकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं जाईल का. याशिवाय ज्या शाळेचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही पैशाच्या मोहमारी शाळा सुरू ठेवण्यात विद्यार्थ्यांची सुरक्षा खेळणाऱ्या शाळांवर निर्बंध घालू अशा प्रकारच्याही सूचना शिक्षण विभागाला चाकणकर यांनी दिलेल्या आहेत. बरं, धन्यवाद स्वप्नील दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी.